लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना पोचवा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, इतर लोकांनाही पाठवा, आपल्या परीने कार्यास हातभार लावा. श्री स्वामी शिवानंद महाराजांची आपण पुस्तकाचं स्वत चालू आहे अजून एक प्रकरण होते. एकदा स्थानिक रहिवाशांची एक ब्राह्मण कुटुंबात काही धार्मिक व इतर कार्य होती. कळच्या प्रथेप्रमाणे मध्येसाठी कोळखी पाळखीने नातेवाईक मंडळी जमली होती. त्या दिवशी घाई गर्दीत घरच्या यजमानाबाईचा सोन्याचा दागिना आंघोळ करण्याच्या ठिकाणी चुकून राहिला. दुपारपर्यंत आठवणच झाली नाही, पण नंतर पाहतो तर बेपत्ता झालेला. सर्वांकडे चौकशी केली पण काहीच उपयोग झाला नाही. एव्हाना कृष्णाभाऊ स्वामी प्रश्न बघतात व त्यांची सर्व भाकीतं खरी ठरतात असा सर्वत्र बोलबाला झालेला होता. म्हणून दुसऱ्या दिवशी घरातील प्रमुख स्वामींकडे आले. सर्व हकीकत सांगते. प्रश्न विचारला. स्वामी म्हणाले, दागिना वापसातील स्त्रीचा हाती लागला आहे, लवकरच मिळेल. पृच्छक निघून गेले. 2-4 दिवस झाले तरी काही थांगपत्ता लागेना. म्हणून ते परत स्वामींकडे आले आणि अगतीप्रमाणे अद्याप काही दागिना मिळाला नाही. देव करून भोळ्या माणसांना नुसते झुलवता. कसली उपासना आणि काय आपल्या उपासना आता एरंडेल फसा वगैरे ताडताड बोलू लागले. स्वामीने शब्द जरा लागले. त्याच्या तिरमे स्वामी बोलून गेले. मी सांगितले आहे त्याप्रमाणे सर्व घडले. आलेले गृहस्थ काही ऐकून घ्यायच्या मस्तीतच नव्हते. म्हणाले, नुसते पोकळ आश्वासन नको. त्यावर स्वामी म्हणाले, उद्या संध्याकाळच्या आत तुमचा हरवलेला डाग तुमच्या घरपोच मिळेल आणि मी वर्तविलेल्या भाकीताप्रमाणे अपक्षातील स्त्रीनेच ते नेल्याची खात्री पडेल. आलेल्या गृहस्थांतर अधिक काही न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी ज्या शेजारच्या गावी राहणाऱ्या बाईने तो दागिना नेला होता त्याने घरच्या विश्वास नोकराजवळ एका परडीत काही पडीचे आंबे घातले व त्यातच तो नेलेला दागिना बेमालूम लपवून त्यांच्या मालकाकडे भेट लावून म्हणून पाठवून दिला. नोकर आंबे घेऊन पिताच घरात परडी रिकामी करण्यासाठी घेतली तर त्यातून गेलेला दागिना दिसला. अशा प्रकारे हरवलेला दागिना स्वामींकडे सांगितला. तसा आपापसाच्या व्यक्ती कुटुंबाला सांगितला. मुदत संपण्यापूर्वी त्यांच्या घरी मिळाला. नंतर डाग मिळायचे स्वामी सांगण्यासाठी ते गृहस्थ परत आले आणि उपासना वेडेवाकडे बोल लावल्याबद्दल त्यांनी स्वामींकडे पुन्हा दिलगिरी व्यक्त केली.